नसतं मी तो नसतं आपण दोघं वेगवेगळं नसतं ऐका आता तुझी बुद्धी तिची बुद्धी आशानं तू काय बोलती मला कळायचं मी काय बोलतोय तुला कळायचं आपलंच आपल्याला कळणार पुढच्या नाकाला काय असतं तू तरी बोल नाही तर मी तरी बोलतो ऐका आता तुझी बोलते तीच मी बोलते आशानं तू काय बोलते मला कळणार मी काय बोलतोय तुला कळणार आपल्याला कळणार तर पुढच्या नाकाला गायचं अरे आपल्या बर्थडेला जायचे कुणाच्या अरे बर्थडेला जायचे अरे पण कुणाच्या अरे बर्थडेला जायच्या अरे अविनाश बंडाचा बर्थडे आहे जाऊ की पण त्याला दोघात बर्थडे होतोय न्यायचा कुणाला आपला लहानपणीचा दोस्त कोण रे हनम्या हनम्या आपला जीवलग मित्र कोण रे हनम्या यार याचं काय रास होतंय अरे आमचं गाव लय खतरनाक आहे बघ वर्गणी घरात जाऊन मागते असं मागते वर्गणी हा काय तुला बोलायचं हा हे लवकर चल बर ते तुमचं काय बी असू द्या मी काय म्हणते गाडी भाड्याचं काय करायचं तुम्हाला सांगतो बघा गाडी भाडं 50 रुपये संधी रिक्षावाली नाक्यावर यायला चौघांचं 40 रुपये घ्यायचे लबाड बोलायचं नाही शिकतोय कॉमर्स साईड अरे विचार कर 10, 20, 30, 40 परत 50 शंकर महादेव वाजीव त्याला बसला का परीत वाजीव बसला का बस का तुला चला 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 लक्ष्मण मंदिर मसल वाटायो अरे फुकणीच्या रात सांगतो काय मसल वाटाय आम्ही कसलं म्हणून सांगितलं फुकलाय काय लिहू
काय लिहिलंय तू हा जमलंय 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 काय झालंय वा जमलंय जमलंय बरं का फक्त मला इंग्लिश वाचता येतं बाकी मला काय येते आहे ना बरोबर आहे येते अरे घडिया अरे इथं शब्दावर शब्द चालला या अरे खरं ऐका हे जाऊ दे अरे खरं धान्य दुकान स्वस्त धान्य दुकान अंकुळ दुकान काय मोठा आहे पब्लिक आल्यासारखी सुरुवात करू कशाला कशाला आलोय बघितला इथं प्रमुख पाहुणे बसल्यात कोण कोण आहेत हर्षलबाई आहेत दुसरं कोण आहे अभिनय भेंडेकोल्प आहेत तिसरं काय आपले भाजपचे शहराध्यक्ष कोण आहेत राहुल शिवनामे आहेत त्यांना म्हणणं या ठिकाणी पुढचं घे चल तुझं घे तुझंच परत वाजू डबल तुला मार तू त्याच्या आधी माझ्या पुढं बसलेले बारक्या दगडी खडं काय मारायचं नाही पुरी जरा नवीन आहे जाऊ द्या रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून शहरच्या सविनय सादर करत आहोत ए कलाकार आ तुझी बंद करती गडगवळण आणि पुरी नाचू पुरी डान्स लाव कलाकार डान्स लावला की पोरी नाचवा म्हणताय लाखो रुपये घेऊन तुम्ही बच्चांचा सिनेमा पाहता पण नाटक पाहत नाही हे जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये रंगभूमी आणि रसिक प्रेक्षक आणि तुमच्यातले आमच्यातले निर्माण होणारे कलाकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो आणि ग्रामस्थांनो तुम्हाला आमची काहीतरी जिंकायची आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त हे नाटक आणि आमच्यासारख्या लोक कलावंतांना प्रोत्साहन करताल आणि त्या हक्काचं व्यासपीठ आम्हाला मिळवून देताल हीच महत्त्वाची अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचं स्पीच या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो अतिशय सुंदर